हा, नमस्कार, बोला. अ, हॅलो साहेब, सर्वप्रथम तर तुमचं खूप दिवसाबाद आपल्या चॅनलवरती ही माहिती आपण देऊ लागलोय. खरं तर हं, आमच्या चॅनलच्या मेंबर्सला सांगू शकतो की साहेबांचं नाव ज्ञानेश्वर सावंडकर आहे. त्यांचं पण एक चॅनल आहे कृषी कल्याण. तर हं. साहेब, जे आता बदल करण्यात आले, खास करून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून, तर याच्या हं. संदर्भात काय माहिती असू शकते? नेमकं त्यांनी घोषणा केली की याच्यामध्ये आम्ही ₹3,000 वाढ देणार आहोत आणि वार्षिक ₹15,000 अशी काही त्यांनी घोषणा केली. तर काय अपडेट्स आहे? काय माहिती आहे? सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकतो, की चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच रेकॉर्डिंगबद्दल माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. व्हिडिओची नमो शेतकरी संदर्भातली सुद्धा आणि पीएम किसान संदर्भातली सुद्धा. शेतकऱ्यांना सांगू शकतो, की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेअंतर्गत निधीच्या वाढीबाबत एक मोठी घोषणा केलेली आहे, जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत ₹3,000 अतिरिक्त तरतूद होणार आहे. म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत आता 6,000 ऐवजी वार्षिक ₹9,000 भेटणार आहेत. जसे की आपण पाहिलं की तुम्ही जो व्हिडिओ टाकला होता की नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 2,500 पीएम किसान योजनेअंतर्गत सुद्धा 2,500 भेटणार, वार्षिक 15,000, हे एकदम चुकीचं आहे, खोटी हो, माहिती आहे. हो. त्यामुळे आता मी तुम्हाला रिअल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. हो, तर नक्कीच सर. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 9,000 भेटणार आणि जो काही नमो शेतकरी योजनेचा येणारा 6वा हप्ता आहे, तो येणारा 6वा हप्ता ₹3,000 येऊ शकतो. जसं की आतापर्यंत नमो शेतकरीचे ₹2,000 ₹2,000 आले, परंतु ₹2,000 नव्हे तर ₹3,000 नमो शेतकरीचा पुढचा 6वा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या 6 मार्च 2025 रोजी जमा होण्याची शक्यता आहे. तारीख तर कन्फर्म जवळजवळ झालीच आहे, कन्फर्म झालेलीच आहे, परंतु मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% येऊ शकतो. हो, आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि 10 मार्च 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून राज्याचा पुढचा एका वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली जाणार आहे आणि ₹3,000 अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे ही तरतूद झाल्याच्या नंतर हा हप्ता ₹3,000 येणार आहे हो. आणि मला माहिती आहे, कन्फर्म अपडेट हेच आहे की नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे ₹3,000 राज्यातल्या 92,66,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. आता भरपूर शेतकरी म्हणतील की दादा तुम्ही आता शेतकरी संख्या का वाढवली? परंतु आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीच्या मागील काही हप्त्यासाठी 86 लाख शेतकरी पात्र झाले. नंतर डबल पुढच्या काही हप्त्यासाठी 90,50,000 शेतकरी पात्र झाले. त्याच्यानंतर आता पीएम किसानच्या मागच्या हप्त्यासाठी राज्यातील 92,66,000 शेतकरी पात्र झाले. हो, म्हणजे काय लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसीचे प्रॉब्लेम होते, ते सर्व शेतकरी दुरुस्त हो, करत गेले हो. आणि त्यामुळे ते शेतकरी संख्या जास्त पात्र झालेली आहे. हॅलो. तर हॅलो साहेब, माझा एक प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचा पण हा प्रश्न असू शकतो, म्हणून तुम्हाला विचारू लागलोय. काय विचारू हं. शकतो साहेब? हां, साहेब, विचार. आता मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केली त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की ₹15,000 वार्षिक भेटणार. तर नेमकं ₹15,000 कशा पद्धतीने भेटणार, म्हणजे कशा स्वरूपात भेटणार ते हां, ₹15,000? 15,000 कसे भेटणार? हो, की नमो शेतकरीचे 9,000, हो. 3-3 हजार रुपयाचे 3 हप्ते नमो शेतकरीचे 9,000 हां, 3 त्रिक 9 आणि बरोबर. 3 त्रिक 9 नमो शेतकरी योजनेअंतर्गत 9,000, 3-3 हजाराचे 3 हप्ते आणि पीएम किसान योजनेअंतर्गत 6,000, पीएम किसानचे 2-2 हजाराचे 3 हप्ते, हो, हो. एकूण 15,000. बरोबर. 6 + 9. ओके. 6 + 9 असे मिळून 15,000 येणार. हो, त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांनी, जेवढे काही राज्यातले 92,50,000 शेतकरी आहेत, त्यांनी आपला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन काढून घ्यावे. आता भरपूर शेतकरी म्हणतील की दादा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सध्या आम्हाला काही हे जरी नाही काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु येणाऱ्या भविष्यामधल्या हो, हप्त्यासाठी तुम्हाला हे काढणं महत्त्वाचं आहे. कारण की पुढच्या काही हप्त्यामध्ये तुम्हाला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तुम्हाला बंधनकारक करण्यात येणार आहे. हो, त्यामुळे लवकर तुम्ही जर ते काढलं फार्मर आयडी तर चांगलं होईल. हो. त्यानंतर लँडचा प्रॉब्लेम असेल तर जवळचं तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय, या 3 पैकी एका ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ती बाब तुम्ही येस करू शकता. तुम्ही जर आधारला बँक खातं लिंक नसेल, अगोदर होतं नंतर अनलिंक झालं, खातं बंद पडलं, तसं जर असेल तर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये नमोचा 6वा हप्ता येणार नाहीये. त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी दुरुस्त केला तर नमोचा 6वा हप्ता येऊ शकतो. हो, त्याचबरोबर केवायसी, आता भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे, हो, पण आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागली. हा साहजिकच बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो, बरोबर. हो. मग त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारनं नमो शेतकरीसाठी पात्र ठरवले आहेत. त्यामुळे पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करायची काही गरज नाही, हे मी स्पष्ट सांगतो. हो.
आता काही प्रश्न असेल कमेंट करा. तर नक्कीच साहेब शेतकरी बांधव नक्कीच कमेंट करेल आणि सर्वतः तर मी पण माफी मागू शकतो की कारण की माझ्या माध्यमातून काही ना काही चुकीचं अपडेट मला तरी वाटतं केल्याचे कारण की काही रिसर्च माझी बरोबर नसल्यामुळे की मी थोडी रिसर्च केली नाही आणि डायरेक्टली अपडेट सांगितलं. तर काही ज्यांना काही चुकीची माहिती वाटली असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्याला माफी मागून ते करू शकतात आणि साहेबांचे असलेच पुढील व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की तर ते सबस्क्राईब देखील करेल आणि साहेब आपले खूप खूप धन्यवाद कारण की बऱ्याच दिवसाबाद तुम्ही जी माहिती दिली मला तरी वाटते पूर्णतः ती माहिती अचूक आणि 100% शेतकऱ्यांसाठी ठरेल. तर धन्यवाद साहेब. हो, धन्यवाद, धन्यवाद.